नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे अश्विनीज किचनमध्ये। आज आपण इथे ॲवोकॅडो सँडविच कसे बनवायचे ते पाहणार आहोत। बनवायला अगदी सोपे आणि खायला खूप टेस्टी आहे, हेल्दी आहे। चला मग कसे बनवायचे पाहूया। त्याच्यासाठी इथे असे ब्लॅक म्हणजे पिकलेले एक ॲवोकॅडो घेतले आहे। हे ॲवोकॅडो आता इझिली कुठेही मार्केटमध्ये भेटत आहे। तर आता याला आपण चाकूने असे कट मारून घेणार आहोत, ते बी सर्कलमध्ये, म्हणजे असे गोल फिरवले की ॲवोकॅडो व्यवस्थित बाहेर निघेल आणि याचा बिया आहे तोही कट होणार नाही। आता इथे आपण ॲवोकॅडो एका डिशमध्ये काढून घेऊया। आता दोन्ही भागामध्ये चमच्याने काढायचे, म्हणजे पटकन काढता येते आणि इझिली ती त्याची स्किन पण सोडते। आता इथे याच्या बियाला थोडेसे साईडनी ढकलले की तो बिया पटकन निघतो। आता हे ॲवोकॅडो एकदम सॉफ्ट असल्यामुळे मॅश व्हायला जास्त वेळ खात नाही, त्यामुळे एका मॅशरने तुम्ही जरी दाबले ना तर पटकन मॅश होईल, एवढे ती सॉफ्ट असते। तुम्ही असे जरी खाल्ले तर खूप हेल्दी आहे, डाएट करणाऱ्यांनी ही जरूर खावी, डाएटिंगला खूप छान असते। आता याच्यामध्ये चॉप केलेला एकदम बारीक कांदा टाकून घ्यायचा, थोड्या प्रमाणात, म्हणजेच एकदम छोटा। चवीपुरते मीठ टाकायचे आहे आणि याच्यामध्ये आपल्याला एक बारीक चॉप केलेली हिरवी मिरची टाकायची आहे। जास्त टाकू नका, एक टाकली तरी चालेल। आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे की आपले ॲवोकॅडो, कांदा आणि मिरची सगळे व्यवस्थित फेटून मॅश झाले पाहिजे, म्हणजेच एकमेव झाले पाहिजे। त्यामुळे आपल्या सँडविचला जो फ्लेवर येणार आहे तो खूप छान येतो। असे तुम्ही सँडविचला लावून खाऊ शकता किंवा चपातीबरोबर पण खाऊ शकता, याचा पराठाही बनवला जातो। आता इथे मी याला ब्रेडवर घेतलेले आहे। ब्रेडवर घेतल्यानंतर ह्याला व्यवस्थित पसरून घ्यायचे आहे, म्हणजे सगळीकडून लागले की आपल्याला सँडविच खायला छान लागते। आता तुम्ही बटाट्याचे असे वेगवेगळे सँडविच तर खाल्लेच असतील, पण ॲवोकॅडोचे सँडविच खाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि नेक्स्ट टाइम तुम्ही आणखी ॲवोकॅडो सँडविचच खाचाल। तर आता इथे आपले लावून झालेले आहे, दुसरे ब्रेड याच्यावर ठेवायचे आणि आता हे आपल्याला बटर लावून गरम करायचे आहे। त्याच्यासाठी मी इथे पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्याच्यावरती असे बटर लावून घेते आणि बटर लावले की बटर जळायच्या अगोदर पटकन आपल्याला सँडविच त्यावर ठेवून घ्यायचे आहे। सँडविच खालच्या साईडनी हलकेसे ब्राऊन होईपर्यंत ठेवायचे आहे। आता जेवढे बटर होते तिकडे मी पूर्ण लागावे म्हणून सगळीकडे पसरून घेतले होते त्याला, आणि नंतरनं त्याची पलटी केली। पण पलटी करायच्या आधी आणखी एकदा पॅनला मी इथे बटर लावले, म्हणजे दुसऱ्या साईडनी पण ते खरपूस असे भाजले जाईल। तुम्ही पाहू शकता वरच्या साईडनी गोल्डन आणि खरपूस असे भाजले आहे। आता खालच्या साईडनी पण सेम तसेच खरपूस आणि गोल्डन भाजले गेले पाहिजे। आता ही दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजून तयार झालेले आहे। तुम्ही इथे ॲवोकॅडोवर चीज पण खिसून टाकू शकता, पण मी इथे टाकले नाही। आता आपला इथे सँडविच बनवून तयार झाले आहे। आता मी तुम्हाला हे सँडविच कट करून दाखवते। हे जेवढे पाहायला छान वाटते ना, त्याच्यापेक्षा हे खायला अत्यंत रुचकर लागते। ॲवोकॅडो हे एकदम हेल्दी आहे डाएटवाल्यांसाठीही। तुम्ही डायरेक्टली ॲवोकॅडो खाल्ले तरीही चालेल, तुम्ही सँडविच बनवले चालेल, आणि जरी तुम्ही सँडविचला लावून खाल्ले आणि सँडविच नाही गरम केले तरीही चालेल। तुम्ही चपातीबरोबर पण सेम ही प्रोसेस फक्त चपातीबरोबर खाऊ शकता तरीही चालेल। आता इथे बनवून तयार आहे।